तर सिंधुदुर्गमध्ये आतापर्यंत 27 खून झाले, त्यातील 9 खून हे शिवसैनिकांचे असल्याचा आरोप राऊतांनी केला। सिंधुदुर्गमध्ये आजही हत्याकांड सुरूच आहेत असा गंभीर आरोप संजय राऊतांनी केला। वैभव नाईकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरं दिली गेली पाहिजेत असं देखील राऊतांनी म्हटलंय। हे तिथे 10 वर्ष आमदार होते आणि त्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातला जो दहशतवाद आहे, खुनाखुनी आहे, त्या खुनाखुनीशी आणि हिंसाचाराशी वैभव नाईक सातत्यानं संघर्ष आणि लढा देत आहे। आतापर्यंत त्या जिल्ह्यामध्ये 27 खून झालेले आहेत, त्याच्यामध्ये 9 खून आमच्या शिवसैनिकांचे आहेत, अत्यंत निर्घृणपणे मारलेले आहेत आणि आजही अशा प्रकारचं हत्याकांड त्या जिल्ह्यात सुरू आहे। आणि ह्यांचा आका कोण आहे याच्याविषयी वैभव नाईकांनी काही प्रश्न विचारलेले आहेत आणि त्याचं उत्तर राज्याच्या गृहमंत्र्यांनी देणं गरजेचं आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातला जो दहशतवाद आहे, खुनाखुनी आहे, त्या खुनाखुनीशी आणि हिंसाचाराशी वैभव नाईक सातत्यानं संघर्ष आणि लढा देत आहे। आतापर्यंत त्या जिल्ह्यामध्ये 27 खून झालेले आहेत, त्याच्यामध्ये 9 खून आमच्या शिवसैनिकांचे आहेत, अत्यंत निर्घृणपणे मारलेले आहेत आणि आजही अशा प्रकारचं हत्याकांड त्या जिल्ह्यात सुरू आहे। आणि ह्यांचा आका कोण आहे याच्याविषयी वैभव नाईकांनी काही प्रश्न विचारलेले आहेत आणि त्याचं उत्तर राज्याच्या गृहमंत्र्यांनी देणं गरजेचं आहे।